मंडळी, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यातच काही आठवड्यांपूर्वी पुण्यात एका महिलेवर एसटी बसमध्ये बलात्कार करण्यात आला. ही घटना ताजी असतानाच आता बीडमध्ये रक्षकच भक्षक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाहुयात याविषयी सविस्तर माहिती. नमस्कार, मी अमृता. इनसाइड स्टोरी मराठीच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करते. मंडळी, काल 8 मार्च रोजी राज्यात देशात सगळीकडे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले होते. असेच महिला दिनानिमित्त सत्कार करायचे सांगत पोलीस अंमलदारांनी महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बीड जिल्ह्यातील पाटोदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटोदा पोलिसांनी आरोपी पोलीस कर्मचारी उद्धव गडकर याला या प्रकरणी ताब्यात घेतले. पाटोदा पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार उद्धव गडकर यांनी महिला दिनानिमित्त कार्यक्रमासाठी एका महिलेला बोलावलं होतं. त्यांनी पाटोदा येथील बँकेच्या बाजूला असलेल्या घरात घेऊन त्या महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे पाटोद्यात खळबळ उडाली आहे. पाटोदा शहरात या घटनेची जोरदार चर्चा होत आहे. जर पोलीसच अशा घटना करायला लागले तर सर्वसामान्यांनी कोणावर विश्वास ठेवायचा, असा सवाल केला जात आहे. रक्षकच भक्षक झाल्याचे चर्चा सध्या पाटोद्यात सुरू आहे. या घडलेल्या घटनेमुळे पाटोद्यात संतप्त प्रक्रिया उमटत आहे. याबद्दल पाटोदा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेवराई तालुक्यातील एक महिला काही प्रकरणासाठी पाटोदा पोलीस ठाण्यात ये-जा करीत होती. त्यामुळे पाटोदा पोलीस ठाण्यातील बीट अंमलदार उद्धव गडकर या कर्मचाऱ्याच्या संपर्कात त्या आल्या होत्या. या निमित्ताने मोबाईल क्रमांकाची देवाणघेवाणही झाली. याच्यातून त्यांच्यात संभाषण व मेसेजही झाले. ही संधी साधत त्या कर्मचाऱ्याने महिला दिनाचे निमित्त सांगून त्या महिलेला पाटोदा येथे बोलावून घेतले. ती महिला पाटोद्यात आली असता स्टेट बँकेच्या बाजूला घेऊन जात महिलेवर बलात्कार केला. यावेळी त्या महिलेने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिला चोरीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत बलात्कार करण्यात आला. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ती महिला तक्रार दाखल करण्यासाठी पाटोदा पोलीस ठाण्यात आली. दुपारी 1 वाजल्यापासून ती महिला पोलीस ठाण्यातच बसून होती. या घटनेचं गांभीर्य पाहून पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हुनगुडे पाटील यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात भेट घेतली. त्यांनी याबद्दल तपास करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर संध्याकाळी 6:30च्या सुमारास त्या महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी बीड येथे पाठवण्यात आलं. तसेच अंमलदार उद्धव गडकर या पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा क्रमांक 7725 भाद-20 64-2A1 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पाटोदा पोलिसांनी आरोपी पोलीस कर्मचारी उद्धव गडकर याला ताब्यात घेतला आहे. ही अतिशय गंभीर गोष्ट आहे, कारण जर का एखाद्या महिलेला जागतिक महिला दिना दिवशी तिचा सन्मान करायचा म्हणून बोलावून जर का तिच्यावर असा अत्याचार एका पोलिसांकडून होत असेल, तर राज्यात तो जागतिक महिला दिन साजरी केला गेला तो सार्थकी लागला का, असा प्रश्न पडतो. त्याबरोबरच जर पोलीस ही अमानुष बनायला लागले तर मग स्त्रियांनी कोणाकडे आपल्या सुरक्षेची अपेक्षा करावी. कुठेतरी या सर्व अत्याचारांच्या रोज घटना घडतायत याला आळा बसला पाहिजे आणि यासाठी कठोर कारवाई करत सर्व आरोपींना एका ठिकाणी आणून कठोर शिक्षा केली पाहिजे. तेव्हा कुठे असे करणाऱ्यांच्या मनात दहशत निर्माण होईल. अन्यथा हे असंच जर घडत राहिलं तर महिलांना घरात कोंडून राहावे लागेल. यावर सर्वांनी विचार केला पाहिजे व एकत्रित येऊन या घटनांना आळा बसावा म्हणून आवाज उठवला गेला पाहिजे. यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा इनसाइड स्टोरी. नमस्कार.